नमस्कार. ओम नमो रामा. 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 मी अलकनंदा दुर्गे तुमच्याबरोबर जोडत आहे स्वतःला. तुम्हाला रामाबद्दल सगळं माहीत आहे. राम या नावाचा अर्थ काय आहे हेही माहीत असेल. रा म्हणजे सूर्य आणि म म्हणजे चंद्र. तर सूर्य आणि चंद्राचं जे मिलन आहे ते रामाच्या आपल्या व्यक्तित्वात दिसते. राम जितके शूर वीर आहेत तितकेच ते शांत आणि गंभीर आहेत. हे जे मी म्हटलं आज ओम नमो रामा ओम, हे मंत्र तुम्ही चॅन्ट करून पहा. इतकी एनर्जी येते की विचारता सोय नाही. स्वतःला एकदम शांत गंभीर होऊन तुम्ही हे मंत्र चॅन्ट करून पहा. आज मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 15. ह्यामध्ये दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञाकरता काय काय करतात ते मी सांगणार आहे. हे जे रामायण आहे याच्यामध्ये प्रत्येक शब्द जो आहे तो कसं पुत्रकामेष्टी यज्ञ दशरथ राजाने केला ते सांगितले गेलेले आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. सर्ग 15 पुत्रकामेष्टी यज्ञ. शृंगभृंग बुद्धिमान आणि वेद जाणणारे होते. थोडा वेळ ध्यान लावून समाधी उतरल्यावर ते दशरथ राजाला म्हणाले, तुला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून अथर्व वेदातील मंत्रांनी मी पुत्रेष्टी नावाचा यज्ञ करेल. हे पहा, याच्यामध्ये दिलं आहे पुत्रेष्टी नावाचा यज्ञ. वेदोक्त विधीप्रमाणे ह्याचे अनुष्ठान केल्यास हा यज्ञ अवश्य फलदायक होईल. म्हणजे हा यज्ञ जे आहे हा सगळ्यांसाठीच फलदायक आहे. नंतर तेजस्वी शृंगभृंगाने दशरथाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पुत्रेष्टी यज्ञाचा आरंभ केला. आणि श्रोतविधीप्रमाणे, आपण हे नाव ऐकलं नसेल श्रोतविधी काय होते, परंतु श्रोतविधीप्रमाणे अग्नीत आहुती टाकली. तेव्हा देव गंधर्व सिद्ध महर्षी आपला भाग घेण्याकरता जमले. आम्ही जेव्हा घरी पूजा करतो तसं तेव्हा असं वाटते की देवाला दिलं आहे काहीतरी, परंतु ते त्यांचा भाग त्यांना मिळतो की नाही मिळत. याच्यामध्ये हे जे पुत्रकामेष्टी यज्ञ होत आहे आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सगळे देव आपला भाग घेण्याकरिता येतात, म्हणजे येतातच. यज्ञसभेत क्रमशः एकत्र जमल्यानंतर देव जग निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला म्हणाले, भगवान, आपल्या कृपाप्रसादाने रावण नावाचा राक्षस आम्हा सर्वांना फार त्रास देत आहे. इथे रावणाचं नाव आले आहे. म्हणजे हे सगळं व्हावं ह्यासाठीच हे रामायण घडलेलं आहे.
हे व्हायलाच हवं. त्याच्यामुळे जे लोक दुष्ट आणि पापी होते त्यांचा संहार राम करतील ही त्यांची खात्री होती. म्हणून इथे रावणाचा राक्षस नावाचा त्रास त्यांना देत आहे असे लोकांनी आणि गुरुजनांनी त्यांना सांगितले. आम्ही तितके पराक्रमी नसल्यामुळे त्याला शासन करू शकत नाही. भगवान आपण प्रसन्न होऊन त्याला वर दिलेला आहे. वर दिल्यानंतर काय होते? जे शिवजी म्हणतात ते तर होणारच आहे, परंतु त्याचा तोडगा कसा निघेल ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्या वराचा आदर करून आम्ही त्याला नेहमी क्षमा करीत असतो. क्षमावीरस्य भूषणम म्हणजे क्षमा केलीच पाहिजे. रावणालाही क्षमा केली, परंतु त्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचा कसा नाश होतो हे ह्या रामायणामध्ये सांगितलेलं आहे. तो स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या तिन्ही लोकांना त्रास देत आहे. ज्यांची स्थिती चांगली आहे त्यांचा तो द्वेष करतो. देवराज इंद्राचाही पराभव करण्याची तो इच्छा करतो. म्हणजे त्याची इच्छा आहे की इंद्राचाही पराभव झाला पाहिजे. आपण दिलेल्या वराने प्रभावित होऊन तो इतका उद्दाम झाला आहे की तो ऋषी, यक्ष, गंधर्व, ब्राह्मण ह्यांचा अपमान करतो. त्याच्या समोर सूर्याची प्रखरता राहत नाही. वायू त्याच्याजवळ जोराने वाहत नाही. ज्यावर मोठ्या मोठ्या लाटा उठतात तो समुद्रसुद्धा त्याला पाहून स्तब्ध होतो. इतका त्याचा दरारा आहे. तो राक्षस दिसण्याला सुद्धा भयंकर आहे. त्या राक्षसापासून आम्हाला फार भीती उत्पन्न झाली आहे. म्हणून भगवान आपण त्याच्या वधाकरता अवश्य उपाय केला पाहिजे. सर्व देवतांनी असे म्हटले तेव्हा काही विचार करून ब्रह्मदेव म्हणाले, अहो, त्या दुष्टाच्या वधाचा उपाय मला माहीत आहे. म्हणजे ब्रह्मदेवाला उपाय माहीत होता. त्याने वर मागताना म्हटले होते की मी गंधर्व, यक्ष, देव आणि राक्षस ह्यांच्याकडून मारला जाऊ नये. तेव्हा मी तथास्तु म्हटले. मनुष्यांना तो तुच्छ समजून मनुष्याकडून मरण येऊ नये असा वर त्याने मागितला नाही. म्हणून तो मनुष्याकडून मारला जाईल. म्हणजे हे विधान आहे. काय होणार आहे ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या कशानेही त्याला मरण नाही. ब्रह्मदेवाचे हे प्रिय भाषण ऐकून देव आणि महर्षी यांना फार आनंद झाला. त्याच वेळेस मेघावर आरूढ होऊन सूर्य यावा त्याप्रमाणे गरुडावर आरूढ होऊन महातेजस्वी जगतपती भगवान विष्णू तेथे आले. पुत्रकामेष्टी यज्ञाकरता ब्रह्मदेव आले आणि विष्णू पण आले. ते पितांबर नेसलेले होते. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा ही आयुधे होती. भगवान विष्णूचे काय काय आयुध आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी तापवलेल्या सोन्याची बाहुभूषणे घातली होती. म्हणजे सोनं घातलेलं राहिलं तर आपण कसे भूषणमान दिसतो हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सर्व देवतांनी त्यांना वंदन केले. नमस्कार. तेव्हा ब्रह्मदेवांना भेटून स्थिरचित्त होऊन विष्णू सभेत विराजमान झाले. भगवान विष्णू तिथे आले. सर्व देवांनी नम्र होऊन त्यांची स्तुती केली व म्हटले, हे विष्णू, सर्व लोकांच्या हिताकरता आपणाकडे एक महान कार्य सोपवत आहोत. प्रभो, अयोध्येचा राजा दशरथ धर्मज्ञ, उदार व महर्षीप्रमाणे तेजस्वी आहे. त्याच्या 3 राण्या ही श्री आणि कीर्ती ह्या देवतांप्रमाणे आहे. इथे राण्याची पण स्तुती केलेली आहे. देवा, आपण 4 भाग करून ह्या 3 राण्याच्या पोटी पुत्ररूपाने अवतार घेऊन या. इथे पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये भगवान विष्णूलाच ह्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञाकरता राण्यांच्या गर्भातून जन्म घेण्यासाठी विनंती केली आहे. आणि मनुष्य होऊन देवाला अवज्ञ असलेल्या
प्रबल आणि लोककंटक रावणाचा युद्धात वध करा. तो मूर्ख रावण प्रबल सामर्थ्यामुळे देव, गंधर्व, सिद्ध आणि श्रेष्ठ महर्षींना फार त्रास देत आहे. त्या रौद्र निशाचराने ऋषींना व नंदनवनात क्रीडा करणाऱ्या गंधर्व व अप्सरा ह्यांना स्वर्गातून पृथ्वीवर फेकून दिले. अरे रे रे रे, किती अत्याचार करत आहे ना रावण. त्याचा वध व्हावा ह्या उद्देशाने आम्ही सिद्ध, गंधर्व, ऋषी ह्या सर्वांसह आपण शरण आलेले आहोत. इथे देवाला, विष्णूला सगळेजण शरण गेले आहे. परंतप देवा, इथे विष्णूची स्तुती होत आहे. परंतप देवा, आपणच आम्ही सर्वाचे श्रेष्ठ आश्रयस्थान आहात. देवशत्रू रावणाचा वध करण्याकरता आपण मनुष्य लोकात अवतार घेण्याचा निश्चय करा. इथे सगळ्यांनी विनंती केली विष्णूला की मनुष्य लोकामध्ये आपण अवतार घ्या. त्यांनी अशी स्तुती केल्यानंतर सर्व लोकवंदित देवप्रवर, देवाधिदेव विष्णू येथे जमलेल्या ब्रह्मदेव व इतर सर्व धर्मपरायण देवाला म्हणाले, देवांनो, तुमचे कल्याण असो. तुम्ही भीती सोडून द्या. तुमच्या कल्याणाकरता मी लढाईमध्ये रावणाचा, त्याचे पुत्र, पौत्र, अमात्य आणि जाती बांधव ह्यांच्यासह वध करेल. हे होणारच आहे. इथे हे विष्णू सगळ्यांना सांगत आहे. त्या क्रूर, दुर्धर्ष व देवता आणि ऋषी ह्यांना भयप्रद असलेल्या राक्षसाचा वध करून मी 11,000 वर्षे पृथ्वीचे पालन करीत मनुष्य लोकात राहील. इथे विष्णूने सांगितलं आहे की मी 11,000 वर्षे पृथ्वीवर राहील. देवांना असा वर देऊन देवाधिदेव जितेंद्रिय विष्णू मनुष्य लोकातील आपल्या जन्मभूमीबद्दल विचार करू लागले. नंतर त्या कमलनयन विष्णूंनी स्वतःला 4 स्वरूपामध्ये प्रकट करण्याचा निश्चय केला आणि पिता म्हणून दशरथ राजाची निवड केली. इथे सांगितलं आहे पहा की दशरथ राजाची त्यांनी निवड केली. तेव्हा देव, ऋषी, गंधर्व, रुद्र, अप्सरागण ह्यांनी स्तुती करून भगवान मधुसूदनाला संतुष्ट केले. ते म्हणाले, प्रभो, रावण फार उद्दाम झाला आहे. त्याचे ते तेज उग्र आहे. त्याचा गर्व वाढलेला आहे. तो देवराज इंद्राचा द्वेष करतो. तो तिन्ही लोकांना रडविणारा आहे. तो साधू आणि तपस्वी ह्यांच्या मार्गातील कंटक आहे. इथे हे सगळेजण सांगत आहे भगवान विष्णूला की तुम्ही पहा, रावण आम्हाला किती त्रास देतो आहे. तपस्व्यांना भयप्रद असलेल्या त्या रावणाचा आपण नायनाट करा. प्रभो, सर्व जगाला रडविणाऱ्या त्या उग्र पराक्रमी रावणाला सेना आणि बंधू बांधवासहित नष्ट करून आपण निश्चिंत होऊन रागद्वेषादी दोषापासून मुक्त असलेल्या सुरक्षित वैकुंठधामाला परत या. हे पुत्रकामेष्टी यज्ञ सर्ग 15 संपलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही माझं जे मी आज तुम्हाला रामायणातील सर्ग 15 पुत्रकामेष्टी यज्ञाबद्दल तुम्हाला आवडलं असेल तर माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.